हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव अमित पाटील. स्वागत आहे तुमचं अल्फा कोचिंग यूट्यूब चॅनलवरती. दरवर्षी विद्यार्थी ज्या सगळ्यात महत्त्वाच्या बँकिंग नोटिफिकेशनची वाट पाहत असतात, ते नोटिफिकेशन आलेलं आहे, जे की आहे एस-बी-आय पी-ओ 2026. हो मित्रांनो, टेलिग्राम बंद आहे. त्यामुळं तुमच्यापर्यंत ही माहिती थोडीशी लेट पोहोचू शकते. तर त्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. सध्याला शॉर्टमध्ये आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहूयात आपण. आणि डिटेलवाला व्हिडिओ आपण संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला YouTubeवरती लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, अ, महत्त्वाच्या डेट्स काय आहेत, किती व्हॅकन्सीज आलेल्या आहेत, त्याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात. तर दरवर्षी मागचे 2 वर्ष जर पाहिलं, की एस-बी-आय पी-ओच्या व्हॅकन्सीज कमी येत होत्या. यावर्षी एस-बी-आय पी-ओच्या टोटल 1500 व्हॅकन्सी आलेल्या आहेत. ज्यामध्ये 1446 ह्या रेग्युलर व्हॅकन्सीज आहेत आणि मागच्या वर्षी जॉइन न केलेल्यांची संख्या 54. अशा पद्धतीनं टोटल 1500 व्हॅकन्सीज आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, मागच्या वर्षी जवळपास ज्या व्हॅकन्सी होत्या त्यातले 9 ते 10% विद्यार्थ्यांनी जॉइन केलेलं नाहीये. तर पाहायला गेलं तर साठी 588 व्हॅकन्सी आहेत. ई-डब्ल्यू-एस साठी 144, 390 तुमच्या साठी आहेत. साठी स्टार मार्क करून त्यांनी खाली एक महत्त्वाचा पॉइंट दिलेला आहे. त्याबाबत डिस्कस करूयात आपण. एस-टी कॅन्डिडेटसाठी 144 आणि एस-सी कॅन्डिडेटसाठी 234. उरलेल्या साधारणपणे तुमच्या ज्या काही व्हॅकन्सी आहेत, जवळपास 60 व्हॅकन्सी असाव्यात ह्या. तर ह्या पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. तर याच्यात एक इम्पोर्टंट पॉइंट त्यांनी दिलेला आहे, की ओ-बी-सी कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू नॉन क्रिमी अशाच विद्यार्थ्यांना ओ-बी-सी कॅटेगरीमधनं फॉर्म भरता येईल. जर तुम्ही क्रिमी लेयरमध्ये फॉल करत असाल, तर तुमची कॅटेगरी ही तुमची जनरल कॅटेगरी म्हणून कन्सिडर करण्यात येणार आहे. तर पहा मित्रांनो, ह्या वर्षी व्हॅकन्सीची संख्या तशी बऱ्यापैकी जास्त आहे. बऱ्याच जणांचा ड्रीम जॉब असतो हा. बरं, याच्यात आता महत्त्वाच्या डेट्स पाहूयात. डेट्स काय-काय आहेत? तर त्यांनी पहा काय दिलेलं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आजपासूनच चालू झालेलं आहे. ते 8 जुलैपर्यंत चालणार आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी पेमेंट हे तुम्ही 8 तारखेपर्यंतच करू शकता. प्रिलिमिनरी एक्झाम कॉल लेटर हे 2nd किंवा 3rd वीक ऑफ जुलैमध्ये चालू होतील. ऑनलाईन प्रिलिम एक्झामिनेशन ऑगस्ट 2026 मध्ये दिलेली आहे. मी पुढच्या पॉइंटमध्ये सांगतो तुम्हाला. त्या डेटवरनं मी एक अंदाज असा बांधलाय, की साधारणपणे 1 ऑगस्टला तुमची प्री एक्झाम असू शकते. मोस्ट प्रोबॅबली 1 ऑगस्टलाच तुमची प्री एक्झाम होणार आहे आणि सेकंड वीकमध्ये सप्टेंबरच्या सेकंड वीकमध्ये तुमचं मेन एक्झामिनेशन होणार आहे. मेन्स एक्झामिनेशन सप्टेंबरच्या साधारणपणे सेकंड वीकमध्ये होणार आहे. त्याच्या अगोदर एक 10 दिवस अगोदर सरप्राईज देत असतं एस-बी-आय पी-ओ. एस-बी-आय 10 दिवस अगोदर तुमचा रिझल्ट डिक्लेअर करत असते. बाकी मग तुमचं ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तुमचं सायकोमेट्रिक टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी तुमचं कॉल लेटर आउट होऊन जाईल. फेज 3 ची एक्झाम आहे सायकोमेट्रिक टेस्ट दॅट विल बी कंडक्टेड इन ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर. मोस्ट प्रोबॅबली नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये मला वाटतंय आणि इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्झरसाइज तुमच्या त्याच पद्धतीनं लगेच होतील. तर मित्रांनो, फायनल रिझल्ट तुमचा डिसेंबर 2026 मध्ये लागून जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. आता हे प्री एक्झाम ट्रेनिंग हे एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी असतं. दॅट विल बी कंडक्टेड इन जुलै 2026. जुलै महिन्यामध्ये हे तुमचं होऊन जाईल. तर कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन तुम्हाला माहिती आहे. 3 वर्षांचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला ओ-बी-सी आणि नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी आहे. एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असेल तर त्याला तुम्हाला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. पी-डब्ल्यू-डी ओ-बी-सी कॅटेगरीतला असेल तर 13 वर्षांसाठी आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट एस-सी किंवा एस-टी कॅटेगरीतला असेल तर त्याला 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. बाकी एक्स सर्व्हिसमन असेल, बाकीचे असतील त्यांच्यासाठी तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? नो चेंज इन कॅटेगरी ऑफ एनी कॅन्डिडेट इज परमिटेड आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुम्ही एकदा का ॲप्लिकेशन फॉर्म भरला, तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज करू शकत नाहीयेत मित्रांनो. बाकी त्यांनी इथं दिलेलं पहा, अकॅडमिक क्वालिफिकेशन 30 सप्टेंबर 2026. 30 सप्टेंबर 2026च्या अगोदर तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीमधनं पास आउट झालेले असले पाहिजे. रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं. मग ती ओपन युनिव्हर्सिटी असेल तरी पण चालतंय. पर्सेंटेज क्रायटेरिया एस-बी-आय पी-ओला 60% चा असतो. तर तो तुमचा फुलफिल व्हायला पाहिजे. मग अशा केसमध्ये जर तुम्ही असं वाटत असेल, की माझा अजून ग्रॅज्युएशनचा रिझल्ट बाकी आहे. तर 30 सप्टेंबरपर्यंत तुमचा रिझल्ट आला, तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला अंदाज असेल, तर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता.
बाकी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी त्यांनी ह्या काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट पार्ट. आता पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी पण त्यांनी कॅटेगरी वाईज मेन्शन केलेलं आहे. कॅटेगरीचे कोड ह्यावेळेस जनरेट केलेत त्यांनी. एसटी साठी 01, एसटी विथ लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी असेल 02 अशा पद्धतीनं. बाकी स्क्राईबसाठी काय गाईडलाईन्स आहेत ते यामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की बाबा हे मेन्सचे एक्झाम अटेम्प्ट तुमचे तिथे दिलेले आहेत. जर तुम्ही 6 अटेम्प्ट ऑलरेडी मेन्सचे दिलेले असतील, तर तुम्ही हा फॉर्म फिल करू नाही शकत. जर तुम्ही अनरिझर्व्ड किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीतनं असाल तर तुमचे मॅक्झिमम मेन्सचे अटेम्प्ट इथं दिलेले आहेत. बाकी एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी तुम्हाला इथं काही नंबर ऑफ अटेम्प्टचं लिमिट दिलेलं नाही. बाकी याच्यात महत्वाची गोष्ट आहे, की बाबा मागच्या वर्षी पद्धतीनेच त्यांनी पॅटर्न ठेवलेला आहे. इंग्लिशचे 40 क्वेश्चन 20 मिनिटांसाठी, क्वांटचे 30 क्वेश्चन 20 मिनिटांसाठी आणि रिझनिंग एबिलिटीचे 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी 20 मिनिटात या पद्धतीने. 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिट, 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिट, 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिट. आता याच्यात तुमचा कंबाईंड स्कोर कन्सिडर केला जातो. तुमचा सेक्शन वाईज कट ऑफ प्री मध्ये नसतो, हे लक्षात ठेवा. ओके. पुढे जात असताना बाकी मेन्सचं पॅटर्न त्यांनी दिलेलं आहे. रिझनिंग आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड 40 क्वेश्चन 60 मार्क 50 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. डीआयचे 30 क्वेश्चन 60 मार्क, प्रत्येक क्वेश्चन 2-2 मार्काला 45 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. जनरल अवेअरनेसचे 60 क्वेश्चन 60 मार्क 45 मिनिटांचा वेळ आणि मागच्या वर्षी प्रमाणे सुद्धा या वर्षी त्यांनी मेन्स मध्ये इंग्लिशचं वेटेज कमीच ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 40 क्वेश्चन असतील 20 मार्कांसाठी, वेळ मात्र 40 मिनिटांचा दिलेला आहे. तर हा कंबाईंड टाइम पिरियड 3 तासांचा आहे, ज्यामध्ये 200 मार्कांचा तुमचा मेन्सचा पेपर असणार आहे आणि 170 नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे. आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल असेल 1 आउट ऑफ 2 ऑप्शन्स, सिच्युएशन अनालिसिस असेल 1 आउट ऑफ 2 ऑप्शन्स, रिपोर्ट रायटिंग असेल किंवा प्रिसाइज रायटिंग असेल, दोन पैकी कोणतंही एक तुम्हाला ऑप्शन चूज करायचा आहे. तर 3 क्वेश्चन्स असतील 30 मार्काला, प्रत्येक क्वेश्चन 10 मार्कांना तुमचा तिथं देण्यात येणार आहे. असा 3.5 तासांचा मेन्स प्लस डिस्क्रिप्टिव्ह तुमचा पेपर असणार आहे. ही एक्झाम साधारणपणे तुमची सप्टेंबरच्या सेकंड वीक मध्ये होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. बाकी sectional cutoff in mains exam, each candidate will have to score a minimum qualifying score in each section or each test. याचा अर्थ मित्रांनो समजून घ्या, मेन्स मध्ये तुमचा सेक्शनल कट ऑफ देण्यात आलेला आहे किंवा आहे. बाकी मिनिमम ऍग्रिगेट क्वालिफाईंग स्कोर हा महत्वाचा पॉइंट नाही वाटत मला. हे बँक डिसाइड करत असते. तर तो पार्ट कॅन्डिडेट नंबरिंग अप टू 3 टाइम्स अक्रॉस द कॅटेगरी वाइज वॅकन्सीज विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर फेज 3 फ्रॉम टॉप ऑफ द कॅटेगरी वाइज मेरिट लिस्ट. हे महत्वाचं आहे बरं का रे. कॅन्डिडेट नंबरिंग अप टू 3 टाइम्स अप्रॉक्स म्हटलेलं आहे ऑफ द कॅटेगरी वाइज वॅकन्सीज विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर द फेज 3. म्हणजे जर तुम्ही इंटरव्ह्यू साठी तुम्हाला 3:1 या पद्धतीने तुमचं सिलेक्शन होणार आहे. बाकी सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाइज, पर्सनल इंटरव्ह्यूचा पार्ट जो आहे, जे 20 मार्क साठी असेल ग्रुप एक्सरसाइज, 30 मार्क साठी इंटरव्ह्यू असेल, असे टोटल मार्क तुमचे 50 दिलेले आहेत. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा मेन्स आणि इंटरव्ह्यूचं 75:25 या पद्धतीने तुमचं काय असणार आहे, रेशो असणार आहे. 75% मार्क तुमचे मेन्सचे पकडले जातात, तर 25% फेज 3 चे तुमचे तिथं पकडण्यात येतील. मला वाटतंय की यापेक्षा वेगळं व्यतिरिक्त महत्वाचं काही सांगण्यासारखं इथं नाहीये. तर 75-25 त्यांनी ऑलरेडी करून दाखवलेलं, इथं 100 मध्ये कन्वर्ट करून तुमचं सिलेक्शन तिथं होणार आहे. बाकी डिटेल मधला व्हिडिओ आपण थोडासा संध्याकाळी घेऊयात. तर ह्या महत्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या. मित्रांनो लक्षात घ्या, आज तारीख आहे तुमची 18 जून. तर तुम्ही ऑगस्ट 1 ला जरी तुमचा पेपर एक्सपेक्ट केला, तर आजपासून तुमचे ह्या महिन्याचे 12 पुढच्या महिन्याचे जवळपास 31 असे 43 दिवस तुमच्या हातामध्ये आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आजपासूनच तुम्हाला छान शानदार पद्धतीने याच्या प्रिपरेशन मध्ये लागायचंय. जर तुम्ही सीटीसी पाहिलं, मुंबई सारख्या सिटीमध्ये जर तुम्ही एसबीआय पीओ म्हणून सिलेक्ट झाला, तर तुमचं कॉस्ट टू कंपनी सीटीसी इयरली
हा जवळपास 21 लाखांपर्यंत जातो. तर खूप जणांची ड्रीम जॉब आहे ही. एकदम मेहनत करा. मागच्या वर्षीपेक्षा व्हॅकन्सी जास्त असल्या कारणामुळं ह्यावेळेस तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्तीत जास्त बनतील. हा व्हिडिओ मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. याचे याचा डिटेल व्हिडिओ आज संध्याकाळी घेईल. थँक यू सो मच आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी कमेंट बॉक्समध्ये आपल्या WhatsAppचा जो चॅनल आहे त्याची लिंक टाकून देतो. थँक यू सो मच. टेक केअर. बाय बाय. सी यू इन द इव्हनिंग इन लाईव्ह फॉर्मॅट. बाय बाय गाईज.